मोक्षमार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभोभृताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। प्रकरण आम्ही बघतो आहे आज, ते बघतो आहे समुद्घाताचं प्रकरण। एक समुद्घाताचं प्रकरण आमचं राहिलेलं आहे, केवल समुद्घाताचं। 6 प्रकारचे तैजस, वेदना, वैक्रियक, मारणांतिक, कषाय आणि आहारक अशा 6 प्रकारच्या समुद्घातांचं वर्णन आम्ही बघितलं। साधारणतः समुद्घात हे 1 ते 6 गुणस्थान पर्यंत होतात, परंतु मारणांतिक समुद्घात 1 ते 8 गुणस्थान पर्यंत होऊ शकतो। आणि आता आम्ही जे प्रकरण बघणार आहे केवल समुद्घाताचं, हे थोडं वेगळं प्रकरण आहे। यामध्ये समुद्घात करणारा जीव हा केवली भगवान आहे आणि केवली भगवंतांना हा केवली समुद्घात होतो। पहिल्यांदा तर त्याचे स्वामी कोण, बाकीच्यांच्या संसारी जीवांना हा समुद्घात होत होता, परंतु या ठिकाणी केवल समुद्घात हा केवली भगवंतांना, आणि तोही 13व्या गुणस्थानात। जेव्हा 13व्या गुणस्थानाचा काळ शेवटचा अंतर्मुहूर्त राहिलेला आहे, त्यावेळेला हा केवली समुद्घात त्यांना होतो। 13व्या गुणस्थानात मध्ये जीव कोण म्हटल्या जातं, जीवाला कोणती पदवी 13व्या गुणस्थानात प्राप्त होते? 13व्या गुणस्थानातील जीव कोण आहे? संयोग संयोग केवली, संयोग केवली आहे। म्हणजे हे संयोग केवली वगैरे बरोबर आहे, 13वं गुणस्थान ते आहे, हे बरोबर आहे, पण त्यांना अरिहंत म्हटल्या जातात। आमच्या याच्यामध्ये आम्ही जे म्हणतो अरिहंत भगवान, तर अरिहंत भगवान म्हणजे कोणतं गुणस्थान? 13वं गुणस्थान। ज्यांना 4 घाती कर्मांचा नाश झालेला आहे आणि 4 अघाती कर्म अजून विद्यमान आहे, अशी अवस्था। त्यांचं गुणस्थान कोणतं? तर संयोगी केवली, बरोबर आहे। आणि त्या 13व्या गुणस्थानात जीवाला अरिहंत असं म्हटलं जातं। जर तीर्थंकर असतील तर त्यांना तीर्थंकर म्हटलं जातं। म्हणजे तीर्थंकर हे देखील पद 13व्या गुणस्थानामध्ये त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध उदय सुरू होतो। तीर्थंकर प्रकृतीचा उदय हा 13व्या गुणस्थानात त्यांना सुरू होतो। आणि तीर्थंकर प्रकृतीच्या बाबतीत आपण आणखी काय वैशिष्ट्य बघितलं होतं? याचा बंध कोण करतो? तीर्थंकर प्रकृतीचा बंध कुणाला होतो? काही प्रकृती आपल्या मनात ठसल्या पाहिजे। कोण करेल? 7व्या गुणस्थानात मुनींना। 7व्या गुणस्थानात मुनींना नाही, 4थ्या गुणस्थानात सम्यक्त्व प्राप्त झालं की तीर्थंकर प्रकृतीचा बंध होऊ शकतो। सैनिक राजा 7वं गुणस्थान होतं का? नव्हतं, आहे ना? कुठे गेले? नरकात गेले। संयम पाळू शकले का? नाही। श्रावक अवस्था पण त्यांना प्राप्त होऊ शकली नाही, पण तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्यांना प्रारंभ झाला। क्षायिक सम्यक्त्व मिळवलं, पण क्षायिक सम्यक्त्व असतानाच तीर्थंकर प्रकृती बांधल्या जाईल असं नाही। क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी देखील तीर्थंकर प्रकृतीचा बंध करू शकतो। म्हणजे तीर्थंकर प्रकृतीचा बंध हा 4थ्या गुणस्थानापासून सुरू होतो, तो 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तो निरंतर बांधला जातो। याला म्हणायचं की त्याचा बंध निरंतर आहे। आणि बंध विच्छुत्ती ही 8व्या गुणस्थानात 6व्या भागात आहे। आता मला वाटते बंध विच्छुत्तीचं प्रकरण बऱ्यापैकी समजलं असावं, आहे ना? बंध विच्छुत्ती याचा अर्थ काय? 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागात त्या प्रकृतीची बंध विच्छुत्ती आहे। याचा अर्थ काय कळला? बोला, म्हणजे मग क्लिअर होते। बंध नाही, त्याच्या पुढे म्हणजे 6व्या भागाच्या पुढे बंध नाही होणार, पुढे त्याचा बंध होणार नाही। म्हणजे ती जर प्रकृती एखाद्या जीवानी 4थ्या गुणस्थानात बांधली,
कोणी 5व्यात बांधेल, कोणी 7व्यात पण बांधेल. तिन्ही पण ऑप्शन आहे. कुठेही त्यांनी तीर्थंकर प्रकृतीचा बंध सुरू केला तरी तो निरंतर त्याला बंध पडत राहणार आहे. आता एकदा प्रकृती सुरू झाली ना, मग त्याचा नॉन स्टॉप बंध 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तीर्थंकर प्रकृती तो जीव बांधणारच आहे. त्याच्या आधी तो तीर्थंकर प्रकृती बांधत नाही. ठीक, पण हा मग बंधाचं झालं. तीर्थंकर हं? प्रकृती बांधल्या गेली आणि मग त्या जीवाला हा, उपश्रम श्रेणी होत नाही का? उपशम श्रेणी होऊ शकते ना. मग 8व्याच्या पुढे त्याचा निरंतर हो, बंध नाही मग म्हणता त्याचा येणार. हो, मग तिथे 2 अपवाद सांगितलेच आहे. अच्छा. बरं झालं हा प्रश्न उपस्थित झाला. जो उपशम श्रेणी आरोहण करणार आहे तो त्या भावात नाही करत, ज्या भावात ते तीर्थंकर बनणार आहे त्या भावात नाही उपशम श्रेणी आरोहण करत, मागच्या भावात करू शकतात. उपशम श्रेणी त्यांनी आरोहण केली. उपशम श्रेणी आरोहण केल्यानंतर 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत ते पोचले. तिथे तीर्थंकर प्रकृतीची बंध विच्छुत्ती झाली. आता पुढे बंद होणार नाही. ते 11व्यापर्यंत पोचतील. 11व्यातून परत ज्या वेळेला ते 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागात येतील तेव्हा परत तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्यांना सुरू होणार आहे. म्हणजे तीर्थंकर प्रकृतीसाठी 2 अपवाद आहे. हा उपशम श्रेणीचा एक अपवाद आणि दुसरा पण मी सांगितलेला आहे, लक्षात असेल तर. शपक श्रेणी दुसरा अपवाद चढताना पण शपक श्रेणी चढताना पण मग नाही, 8व्याच्या नंतर मग तो बंद तर वरच थांबून जाणार जाईल. आहे ना. पण हो, बंद बंद थांबून जाईल. थांबून जाईल. हा. हो, बंद थांबून जाईल. पण उदय मग 13व्यात येऊन जाईल. इथे परत त्याला खाली आला की उदय सुरू होतो है ना. हा, उदय नाही हा सुरू होत, बंद सुरू होत. हा, बंद सुरू होतो. हा, बंद त्याला परत सुरू होतो. आणि दुसरा अपवाद जो सांगितला होता की जो जीव क्षायोपक्षमिक सम्यक्त्व सहित तीर्थंकर प्रकृती बांधतो. कोण असा जीव? कृष्ण, रावण हे जीव. त्यांनी क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे आणि त्यासहित त्यांनी तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ केला. कुठे जाणार होते ते? नरकगामी होते. आणि आमचा नियम काय आहे? प्रथम नरक बिन षटभू ज्योतिष है ना. प्रथम नरकाशिवाय सम्यक्त्व घेऊन पुढे कोणत्याही नरकात तो जाऊ शकत नाही. सम्यक्त्व सहित जन्म होत नाही. मग त्याला काय करावं लागेल? मिथ्यात्व गुणस्थानात त्याला यावं लागतं. 2ऱ्या किंवा 3ऱ्या नरकात ते जाणार आहे. मग त्यांना कुठे यावं लागतं? मिथ्यात्व गुणस्थानात. शेवटी मरताना, मनुष्य पर्याय सुटताना कोणते गुणस्थान होईल त्यांचं? मिथ्यात्व गुणस्थान होईल. आणि तेव्हा परत तीर्थंकर प्रकृतीचा बंध काही समयांसाठी, काही मुहूर्तांसाठी रोखतो. मरतानाचा एक मुहूर्त, विग्रह गतीमधला, जीव शरीर धारण केल्यावर पर्याप्तक अपर्याप्तक असेपर्यंत, आणि मग पर्याप्तक बनेल आणि मग परत क्षायोपक्षमिक सम्यक्त्व करेल आणि मग तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होईल. क्लिअर झालं का हे? परत एकदा पहा, सांग. म्हणजे मरताना मिथ्यात्व असलंच पाहिजे तरच मिथ्यात्वाच नरकात आहे तो. जाऊ शकतो. हो, पहिल्या नरकात तो जाऊ शकतो. हा, जसा श्रेणिक राजा गेला पहिल्या नरकात सम्यक्त्व घेऊन, क्षायिक सम्यक्त्व घेऊन. पण 2ऱ्या 3ऱ्या कोणत्याही नरकात जायचं असेल तर तो सम्यक्त्व सहित जन्म धारण करू शकत नाही. नियम आहे. त्यामुळे त्याला मरताना मिथ्यात्वीच व्हावं लागते. तोपर्यंत मिथ्यात्वाचा एक समय, आता अंतर्मुहूर्त सोडून द्या, त्याच्या आधीपर्यंत क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे. तोपर्यंत त्यांना निरंतर तीर्थंकर प्रकृतीचा बंध मनुष्य पर्यायीत होत होता. आता काय म्हणजे झालं? जर मिथ्यात्वात आला. आयु क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाच्या आधी बांधल्या गेली असेल तर? हो हो, बरोबर आहे. नंतर बांधल्या गेली सम्यक्त्व सहित तर तो देवच होणार आहे, हे तर नक्की आहे. त्यांनी आधी आयु बंध केलेला आहे आणि म्हणूनच नरकाचा बंध केला. आणि पण मग तीर्थंकर तो प्रकृतीचा बंध पहिल्या नरकात कन्व्हर्ट नाही होऊ शकत का? जसा नाही. श्रेणिक जर त्याची राज्याचा झाला. श्रेणिक राजाचा झाला म्हणजे त्याला क्षायिक सम्यक्त्व इथं प्राप्त झालं म्हणून. अच्छा. तितके विशुद्ध परिणाम पण व्हायला पाहिजे.
आणि तिसऱ्या नरकापर्यंत जीव तीर्थंकर प्रकृतीची सत्तावाला असू शकतो, हाही नियम आहे. त्याच्यामुळे त्याची आयु कन्व्हर्ट नाही झाली, त्याला तिसऱ्या नरकातच जावं लागलं. मग काय झालं, इथे क्षायोक्षमिक सम्यक्त्व शेवटच्या अंतर्मुहूर्त आधीपर्यंत होतं, तोपर्यंत तीर्थंकर प्रकृती तो बांधत होता. शेवटी काय झालं, मरताना मिथ्यात्व गुणस्थान झालं. मिथ्यात्व गुणस्थानात काय झाला, तीर्थंकर प्रकृतीचा बंध रुकला. कारण मिथ्यात्वासोबत तीर्थंकर प्रकृती बांधल्या जात नाही है ना, अबंधात आहे ती, त्यामुळे रुकला. मग रुकला तर विग्रहगतीत बांधू शकतो का, नाही. नंतर अपर्याप्तक अवस्थेत नाही. मग त्याला तिथे जेव्हा तो नरकामध्ये गेला पर्याप्तक बनला, म्हणजे आता त्याचं वैक्रियक शरीर पूर्ण झालं. वैक्रियक शरीर पूर्ण झाल्यानंतर त्यांनी परत तत्वविचार सुरू केला. परत त्याला लब्धी झाल्या, दोनच लब्धी होणार आहे, अधःकरण आणि अपूर्वकरण, ह्या दोनच करण परिणाम होतील. आणि या दोन करण परिणामातून त्यांनी क्षायोक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती केली. क्षायोक्षमिक सम्यक्त्व प्राप्त केल्याबरोबर त्या जीवाला परत तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होतो. आणि कुठपर्यंत मग, तो आता नरकातून निघताना काय होईल, तो सम्यक्त्व घेऊन निघू शकतो. कारण तीर्थंकरांना, तीर्थंकर बनणार आहे ते जीव, तीर्थंकरांना आम्ही काय म्हटलं, 3 ज्ञान त्यांना जन्मतः असतात. मतिश्रुत अवधी ज्ञान जन्मापासून असतं. जन्मापासून म्हणजे विग्रहगतीत पण असतं, गर्भावस्थेतही असतं. म्हणून आता नरकातून बाहेर पडताना मात्र तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्वासहित बाहेर निघू शकतो, निघतो तिथे. आणि मग तीर्थंकर इथे बनणार आहे. हे 2 अपवाद तीर्थंकर प्रकृतीच्या संदर्भातले. झालं हे क्लिअर? ऐकून क्लिअर होईल, पहिल्या याच्यात होईलच असं मी म्हणत नाही, पण हे लक्षात आलं असेल आता. प्रकरण कुठून सुरू आहे आमचं, की केवली समुद्घातावरून. असे हे जीव म्हणजे अर्हंत त्यांना म्हटल्या जाते. कुठे, 13व्या गुणस्थानात त्यांना अर्हंत पद प्राप्त होतं, ते अर्हंत भगवान आहे. आता अर्हंत अवस्थेमध्ये त्यांच्याजवळ 4 अघाती कर्म विद्यमान आहे. 4 घाती कर्मांचा त्यांनी नाश केलेला आहे. चौकर्म नकी 63 प्रकृती नाशी, जिते 18 दोष राशी. 18 प्रकारच्या दोषांना त्यांनी जिंकलेला आहे. ते कोण बनलेले आहे, अर्हंत भगवान बनलेले आहे. 4 अघाती कर्म त्यांच्या जवळ शिल्लक आहे. 13व्या गुणस्थानाचा काळ हा उत्कृष्ट काळ खूप मोठा आहे. किती आहे 13व्या गुणस्थानाचा काळ? थोडं मी क्लिअर करते यासाठी की काही प्रकरण आपल्या मनात ठसले पाहिजे, बाकीचं विसरलं तरी चालेल. तीर्थंकर म्हणजे हा जो 13व्या गुणस्थानाचा कालावधी आहे, हा आहे उत्कृष्ट 1 कोटी पूर्व वजा 8 वर्ष 8 अंतर्मुहूर्त, एवढा हा 13व्या गुणस्थानाचा कालावधी आहे. म्हणजे कल्पना करा, याच्यावरून काय तुम्हाला समजलं, की एखाद्या जीवानी इथे मनुष्य पर्याय धारण केल्यानंतर तो जीव 8व्या वर्षी अनुव्रत धारण केले, पण अनुव्रतासोबत त्यांनी 8व्याच वर्षी महाव्रत पण धारण केले, मुनींची व्रत. मुनींची व्रत धारण केल्यानंतर कोणते गुणस्थान झालं एकदम त्यांचं, डायरेक्ट 6वं 7वं. मुनींचं गुणस्थान 6वं 7वं. मुनींचं गुणस्थान झालं शपक श्रेणी त्यांनी लगेचच आरोहण केली, म्हणजे खूप वेळा 6वं 7वं 6वं 7वं असं गुणस्थान केलं आणि क्षपक श्रेणी आरोहण केली. पहिल्यांदा क्षय केला 7 प्रकृतींचा. 7 प्रकृतींचा कोणत्या? 4 अनंतानुबंधी आणि 3 मिथ्यात्वाचा क्षय केला. क्षायिक सम्यक दृष्टी बनले. क्षायिक सम्यक दृष्टी बनल्यानंतर डायरेक्ट त्यांनी क्षपक श्रेणी आरोहण केली. शपक श्रेणी आरोहण केल्यामुळे 8 9 10 नंतर कोणतं गुणस्थान? 10 नंतर 12वं गुणस्थान. 11वं नाही, 11वं उपशम श्रेणीवाल्याच आहे, म्हणून तो डायरेक्ट 12व्यात गेला.
12व्यामध्ये एकत्व वितर्क अविचार नावाचं ध्यान त्यांनी प्राप्त केलं, ध्यायलं, आणि त्याचा परिपाक 4 घाती कर्मांचा नाश केला. 3चा झालाच होता. 3 घाती कर्मांचा नाश केला. कोणते 3 घाती उरले होते? ज्ञानावरण, नामगोत्र तर अघाती आहे, ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतर आहे. या 3 घाती कर्मांचा नाश केला. क्रम बघा. 10व्या गुणस्थानात मोहनीय कर्माचा अंतिम पडाव आहे ना, सूक्ष्म लोभाचा उदय आहे. 10व्या गुणस्थानापर्यंत मोहनीय कर्म विद्यमान आहे. 10व्या गुणस्थानात मोहनीय कर्माची उदय विच्छुत्ती झाली. 12व्या गुणस्थानात ते गेले. 12व्या गुणस्थानात मोहनीय कर्म नाही. बरोबर? मग कोणते कर्म आहे आता? ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय, हे 3 घाती कर्म अजून विद्यमान आहे. या 3 घाती कर्मांचा नाश जेव्हा ते एकत्व विभक्त अविचार नावाचं दुसरं शुक्ल ध्यान प्रारंभ करतात, त्यावेळेला या 3 घाती कर्मांचा नाश होऊन त्यांना अरहंत पद 13व्या गुणस्थानाची प्राप्ती होते. अरहंत भगवान ते बनतात आणि 4 घाती कर्मांचा त्यांचा अभाव झालेला असतो. क्लिअर झालं हे? आता तिथे काय झालं? त्यांनी आयु काढली किती? 1 कोटी पूर्व वजा 8 वर्ष आणि अंतर्मुहूर्त काही, एवढं त्यांचं आयुष्य होतं. तेवढं आयुष्य ते कोण बनून राहणार आहे? अरहंत परमेष्ठी बनून राहणार आहे. कल्पना करा, अरहंत भगवंतांना कवलाहार राहत नाही. कवलाहार असतो का? नाही. म्हणजे एवढ्या वर्षपर्यंत आहार ग्रहण न करता सुद्धा त्यांचं शरीर टिकणार आहे. 8व्या वर्षीची उंची किती राहणार आहे त्या जीवाची? 8व्या वर्षाला अनुरूप म्हणजे 3.5 हाताची उंची, जे जघन्य अवगाहना सिद्ध परमेष्ठींची सांगितली आहे ना. ती अवगाहना त्यांची आता, आणि ते अरहंत बनून उपदेश देतात आहे. किती काळपर्यंत समवशरण चालते त्यांचं? तर एवढा 1 कोटी पूर्व कितीतरी काल त्यांचं समवशरण चालतं. आता ह्या जीवानी काय केलं? ह्या जीवानी नाही, आता कोणत्याही जीवासाठी सामान्य नियम सांगते. आता त्याची आयु राहिलेली आहे अंतर्मुहूर्त शेष. अंतर्मुहूर्तानंतर 14वं गुणस्थान होणार आहे आणि 85 कर्माचा क्षय करून सिद्ध बनणार आहे. त्या अवस्थेमध्ये समजा त्याच्याजवळ आयु अंतर्मुहूर्त उरली आणि बाकीचे 3 कर्म नाम, गोत्र आणि वेदनीय हे जास्त असेल तर काय होईल? तो जीव केवली समुद्घात करेल. ठीक आहे? की त्याच्याजवळ आयु राहिली आहे कमी आणि बाकीचे कर्म जास्त आहे. अशा वेळेला आयु समान हे 3 कर्म आणण्यासाठी तो जीव केवली समुद्घात करतो. ठीक आहे? आता हा केवली समुद्घात केल्यानंतर याच्या स्टेप्स आहे. 8 स्टेप्स मध्ये हा केवली समुद्घात पूर्ण होतो. 8 स्टेप लक्षात ठेवा. सध्या खूप डिटेल मध्ये जाऊ पण नका. पहिल्यांदा त्याचं शरीर हे दंडाकार फैलतं. आता तुम्ही प्रश्न विचारू शकता की आयु आणि हे समान कसं होतील? आचार्यांनी त्याचंही समाधान केलेलं आहे की एखादं वस्त्र आहे आणि ते वाळवायचं आहे. जर 4 पदरी टाकलं तर लवकर वाळणार नाही, आणि तेच वस्त्र जर आम्ही सुट केलं, 1 पदरी केलं तर काय होणार आहे? लगेचच वाळणार आहे. आणतो म्हणजे 4 कर्माची स्थिती तो समान करतो. कारण आयु संपून जाईल आणि कर्म शिल्लक राहील असं होईल का? नाही. कर्म तर ज्याचं त्याला भोगावंच लागणार आहे, म्हणून तो कर्माची स्थिती समान करतो. आणि समान करण्यासाठी तो त्या ठिकाणी केवली समुद्घात करतो. केवली समुद्घात केल्यानंतर पहिल्यांदा ते अरहंत अवस्थेत आहे. अर्हंत अवस्थेत असताना एक तर ते पद्मासनात असतील किंवा खड्गासनात असतील. 2च आसनं त्यांच्यासाठी आहे.
त्यावेळेला त्यांचे आत्म्याचे प्रदेश मूळ शरीराला न सोडता कारमान आणि तैजस शरीरासोबत दंडाकार फैलतात. म्हणजे दंड जसा असतो त्या रूपाने ते फैलतात. पहिला समय. दुसऱ्या समयामध्ये ते कपाट रूपाने फैलतात, म्हणजे आडवे पण होतात. तिसऱ्या समयात त्यांचं प्रतर अवस्था म्हटली जाते. प्रतर मध्ये फक्त आता काय सोडायचं, 3 वातवलय जे आहे, घनवातवलय, तनुवातवलय आणि घनोदधी वातवलय, 3 वातवलय आहे ना. लोकाकाशाला वेढून 3 वातवलय आहे आणि 3 वातवलय जिथे संपतात तिथे लोकाकाशाची शेवटची कक्षा आहे, शेवटची बाउंड्री लाईन आहे ती. ठीक आहे, बाउंड्री लाईन समजली. लोकाकाशाची 3 रेषा दाखवतात, तर त्या 3 रेषा जिथे संपतात तिथपर्यंत लोकाकाश आहे. मग आता प्रतर अवस्थेमध्ये फक्त त्या 3 रेषा ज्या आहे वातवलयाच्या, तिथे आत्मप्रदेश पोचत नाही. बाकी संपूर्ण लोकामध्ये त्यांचे आत्मप्रदेश पसरतात. कशामध्ये? प्रतर. प्रतर भूमिका आहे. आणि नंतर लोकपुरण. लोकपुरण अवस्थेमध्ये संपूर्ण 343 घनराजू हे पूर्ण त्यांनी त्यांच्या आत्मप्रदेशांनी आता व्यापलेला आहे. एकही प्रदेश असा लोकाकाशाचा शिल्लक नाही की ज्या ठिकाणी तीर्थंकरांच्या शरीराचे परमाणू नाहीत. म्हणजे पूर्ण असे शरीराचे. याचं कारण काय? की जेवढे काही लोकाकाशाचे प्रदेश आहे तेवढेच प्रदेश आत्मेचे देखील आहे. सेम आहे संख्या. त्याच्यामुळे लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर एक एक जीवाचे प्रदेश स्थित राहतात आणि अशा तऱ्हेने पूर्ण 343 घनराजूंवर आत्म्याचे प्रदेश आणि तिथेच लोकाकाशाचे प्रदेश, याला अवस्था म्हणायची लोकपूर्ण. किती समय झाले? 4था समय आला. पहिला झाला होता दंड, दुसरा कपाट, कपाट, तिसरा आडवा, प्रतर. प्रतर प्रतर आणि चौथा लोकपुरण. 4 समय झाले. या 4 समयामध्ये त्यांनी आपलं स्थिती केली शेवटची. आता परत रिव्हर्स येणार आहे, तो मूळ शरीरात वापस येणार आहे. आता प्रतरचा, लोकपुरणचा एकच समय राहिला, कारण एकच समय त्यांनी फक्त सर्वव्यापीपणा आहे तिथे. दुसऱ्या समयात परत प्रतर, म्हणजे जे 3 वातवलयात प्रदेश त्यांचे आत्मप्रदेश फैलले होते ते परत समेटले गेले. 3 वातवलयातून ते प्रदेश निघाले आणि अवस्था कोणती झाली? प्रतर रूपाची. नंतरच्या अवस्थेमध्ये परत ते कपाट रूपाने आले. कपाटामध्ये पहिल्यांदा जितके फैलले होते त्याप्रमाणे. कपाट म्हटलं तर आपलं साधं कपाटच आठवा, लांबी आणि खोली असणारं, म्हणजे खोलीमध्ये देखील कपाटात प्रदेश गेलेले आहे. असे ते कपाट रूप झाले. आणि नंतर 7व्या समयात दंडरूप झाले. म्हणजे पहिल्या समयात जसं ते फैलले होते दंडरूपाने, तसे आता परत 7व्या समयात ते रिव्हर्स आले. आणि 8व्या समयात मूळ शरीरामध्ये पूर्ण आत्मप्रदेश समाविष्ट झाले. म्हणजे जेवढं त्यांचं शरीर होतं त्या शरीराकार आत्मप्रदेश जे फैललेले होते ते पूर्ण त्यांचे तिथे पूर्ण झाले. आणि या अवस्थेत आता ते लगेच 14व्या गुणस्थानात प्रवेश करणार आहे. हा सगळा जो कालावधी आहे, हा कालावधी अंतर्मुहूर्तात ही सगळी प्रक्रिया त्यांनी केलेली आहे आणि केवल समुद्घात या अवस्थेला म्हटलेलं आहे. किती समयांची आहे ही अवस्था? 8 समयांची ही अवस्था आहे. पहिलं काय आहे? दंड. दुसरा कपाट. तिसरं प्रतर आणि चौथं लोकपुरण. मग परत येताना प्रतर, मग कपाट, नंतर दंड आणि मग 8व्या समयामध्ये मूळ शरीरामध्ये परत मूळ शरीर. अशा रीतीने हे त्यांनी केवल समुद्घाताचे 8 समय या ठिकाणी व्यतीत केलेले आहे. आता इतकं सांगू, अजून थोडं बारीक घेऊ का? प्रकरण पूर्ण करू का हे, की एवढंच सांगू? नाही, घ्या ना.
हा, आता पहा, आता जेव्हा त्याचा लोकपुरण आणि प्रतर 3 समय शेवटचे आठवले, प्रतराचा समय, लोकपुरणचा समय आणि परत उतरताना प्रतर समय, या 3 समयामध्ये हा जीव त्या ठिकाणी कारमाण कायोगवाला म्हटल्या जातो. कारमाण तुम्ही उलट हे लिहा, काही गोष्टी लिहाल नंतर लिहा की त्यावेळेला 3 समय त्याला कारमाण कायोग असतो. म्हणजे त्या समयामध्ये तो आहार ग्रहण करत नाही. जो नो कर्म आहार त्याचा 13व्या गुणस्थानात निरंतर सुरू असतो, ज्याच्यामुळे त्याचं शरीर इतके वर्ष आहाराशिवाय पाण्याशिवाय टिकतं, तो नो कर्म ग्रहणाचा काळ हा 3 समय तो ग्रहण करत नाही. जेव्हा आता कपाट अवस्थेमध्ये आहे त्यावेळेला त्याचा औदारिक मिश्र कायोग असतो आणि दंड आणि मूळ शरीरात त्याचा परत औदारिक कायोग असतो. ठीक आहे. 3 समय शेवटचे कारमाण कायोग, कपाटामध्ये मिश्र आणि दंड आणि मूळ शरीरामध्ये औदारिक कायोग, अशा तऱ्हेने हे त्याचे परत मिश्र आणि कारमाण आणि अनाहारक अवस्था, आहारक अवस्था आणि अनाहारक अवस्था. आहारक अवस्था कशाला म्हणायची? जेव्हा तो नो कर्म वर्गणांचं म्हणजे शरीरासाठी आवश्यक परमाणूंचं ग्रहण करतो तेव्हा त्याला आहारक म्हणायचं, आणि जेव्हा तो असे परमाणू ग्रहण करत नाही तेव्हा त्याला अनाहारक म्हणायचं. तर 3 समयपर्यंत तो अनाहारक असतो. ठीक आहे. आता हा जो लोक म्हणजे पूर्ण आत्मप्रदेश त्याचे लोकाकाशाच्या संपूर्ण प्रदेशावर येतात, यावेळेला जेव्हा कपाट आणि लोकपुरण अवस्था असते आत्ताच्या स्थितीत, की जेव्हा तो कारमाण कायोगवाला असतो, तेव्हा त्याला त्या अवस्थेमध्ये 2च प्राण म्हटल्या गेलेले आहेत. 10 प्राण असतात सगळ्यांना, है ना. 13व्या गुणस्थानात त्यांना पण 10 प्राण मानलेले आहे, तसे 4च मानलेले आहे. पण आता या ठिकाणी आयु आणि कायबल हे 2च प्राण त्यांना असतात. नंतर दंड अवस्थेमध्ये आयु, कायबल, श्वासोश्वास आणि वचनबल हे 4 प्राण असतात. आता पहा, जेव्हा लोकपुरण अवस्था आहे तेव्हा काय आहे? वचनबल पण नाही आणि श्वासोश्वास पण नाही. म्हणून तिथे 2च प्राण कोणते आहे? आयु प्राण आणि कायबल 2च प्राण राहतील. आणि जेव्हा तो 14व्या गुणस्थानात प्रवेश करतो तो जीव, तेव्हा त्याचा कायबलही सूक्ष्म करण्याची प्रक्रिया करतो, श्वासोश्वासाचाही निरोध होतो आणि अंत्यसमयी फक्त 1 आयु प्राण तेवढा शिल्लक राहतो. अशा तऱ्हेने प्राणांच्या बाबतीत केवली समुद्घात. आता ज्या वेळेला हा स्वतःचे आत्मप्रदेश संपूर्ण लोकाकाश प्रमाण करतो, है ना, लोकाकाश प्रमाण होतात त्याचे आत्मप्रदेश, त्यावेळेला याचे जे सेंटरचे 8 प्रदेश असतात, ज्याचं आपल्याला ध्यान करायला सांगितलेलं आहे, की आपल्याला ध्यान कोणाचं करायला सांगितलंय? आमच्या शरीरावर 8 आत्मप्रदेश अत्यंत स्थिर असतात, ते चलित नसतात. बाकीचे आत्मप्रदेश हलत असतात. कधी पाहिलं आपण हे? आमचे योगामध्ये योग पाहिला तेव्हा पाहिलं की नाही, योगाने काय होऊ लागलं? आत्मप्रदेशात परिस्पंद होतो आहे. परिस्पंद होतोय म्हणजे 8 प्रदेश स्थिर आहे, पण बाकीचे प्रदेश त्या 8 प्रदेशांभोवती सतत फिरत असतात. मग आता हे 8 आत्मप्रदेश जे स्थिर रूपाचे आहे, हे स्थिर रूपाचे 8 आत्मप्रदेश, हा जो मेरू पर्वत आहे, या मेरू पर्वताचा खालचा पाया किती आहे? 1,00,000 योजन. 1000. हा, 1,000. हो, 1000 योजन आहे. तर 1000 योजनच्या खाली जी चित्रापृथ्वी आहे, त्याच्या खाली चित्रापृथ्वी आहे. या चित्रापृथ्वी म्हणजे या संपूर्ण 343 घनराजूचं ते सेंटर आहे, असं लक्षात घ्या. कारण त्यालाही सेंटर राहील ना, 343 घनराजू लोकाकाश सांगितला त्याचंही सेंटर आहे. सेंटरमध्ये तर मेरू पर्वत आहे उभा, पण जो खाली सेंटर रूपाचा आहे त्या ठिकाणी 8 आत्मप्रदेश हे जीवाचे,
आणि ते लोकाकाशाचे सेंटरचे असे त्यावेळेला तिथे एकावर एक म्हणजे समान रीतीने असतात आणि मग सगळीकडे त्यांचे आत्मप्रदेश असे लोकाकाश प्रमाण पसरतात. म्हणजे त्यावेळेला त्या जीवाचे प्रदेश कसे असतात? लोकाकाशात सारखे झालेले आहे. कधी? केवळ समुद्घातात. व्हिज्युअल होतोय का क्लिप लोकाकाशाची, केवळ हो समुद्घाताची? हो तसे जीवाचे प्रदेश फैलले आहे. झालं? म्हणजे परत सांग पूर्ण चित्रा पृथ्वीचा म्हणजे परत सांग थोडं. चित्रा म्हणजे पृथ्वीचं म्हणजे हा 343 घनराज्याचं सेंटर काढून घ्यायचं. हो सेंटर सेंटर मध्ये 8 जे मध्य प्रदेश आहे त्या 8 मध्य प्रदेशावर आमच्या शरीराचे जे 8 सेंटरचे प्रदेश आहे आमच्या आत्म्याचे म्हणजे केवली भगवंतांच्या त्यांचेही आहे ना. आमचे जसे आहे तसे त्यांचेही आहे. तर त्यांचे 8 आत्मप्रदेश त्या सेंटरवर बरोबर त्या ठिकाणी स्थापित करून बाकीचे सगळे प्रदेश सगळीकडून असे फैलून 343 घनराजू त्यांचं असं आत्मप्रदेश फैलतात. म्हणजे त्यावेळी त्यांच्या आत्मप्रदेशाचा आकार कसा असतो? जसा आम्ही लोकाकाशाचा नकाशा दाखवतो तसा त्यांच्या आत्मप्रदेशाचा आकार असतो. केवळ समुद्घाताच्या वेळी होत आहे का व्हिज्युअल? जरा डोळे मिटून अवलोकन करा. ते शंकर भगवान असे आहेत केवळ समुद्घाताच्या काळामध्ये. झालं? ते हा 8 झाला काय प्रदेश झाला हा 1000 योजन खाली असतात मेरू पर्वताच्या हो चित्रा हो मेरू पर्वताच्या हा चित्रा पृथ्वी. पृथ्वीच्या तिथे. हा चित्रा पृथ्वीच्या वज्रमय पटल आहे तिथे आणि त्या वज्रमय पटलामध्ये ते स्थित होतात. म्हणजे तिथे ते आत्मप्रदेश तिथे स्थापित होतात. आणि मग तिथे मध्यलोक संपतो का चित्रा पृथ्वीच्या तिथे? हो मध्यलोक खालच्या संपतो बाजूनी? पण हो आणि नरक सुरू होतो मग. आणि वर कुठे ऊर्ध्वलोक कुठून लागतो? एक केस म्हणजे मध्यलोकाच्या मेरू पर्वताच्या एक केस. हा मेरू पर्वत संपतो त्याच्यानंतर एक केसाची अंतर एक बालका अंतर छोडकर ऊर्ध्वलोक प्रारंभ होत आहे. ऊर्ध्वलोकाचा प्रारंभ तिथून तिथपर्यंत मध्यलोकाची सीमा. म्हणजे मेरू पर्वत जितका आहे तितका उंचीत हा मध्यलोकाची सीमा आहे ती. आणि लोकाकाशाचे प्रदेश हे समसंख्येत आहे की विषमसंख्येत आहे? आता गणितवाल्यांना लवकर समजेल हे प्रकार. विषम संख्येत आहे. 343 ही विषम 343 विषम संख्या आहे. राजू आहे ती. अच्छा म्हणून मग त्याची ते संख्या तर कितीतरी आहे. पण साधा प्रश्न की ज्याला 8 प्रदेश सेंटरचे आहे त्याची संख्या कशी असेल? सम असेल. विषम नाही सम. अरे हा सम. हो बरोबर आहे. ज्याचे सेंटरचे प्रदेश 8 आहे 8 प्रदेश सेंटरचे आहे म्हणजे ती संख्या सम आहे. कारण विषमवाल्याला उत्तर विषमात येणार आहे ना. 7 म्हटलं असतं तर 7 सेंटरचे प्रदेश आहे म्हटलं असतं तर संख्या विषम आहे ना. 8 सेंटरचे प्रदेश आहे याचा अर्थ काय? संख्या सम आहे. पहा आचार्यांची दृष्टी म्हणजे त्यांनी हे पण नमूद केलेलं आहे की म्हणजे लोकाकाशाचे प्रदेश त्याची संख्या जी आहे असंख्यात आहे पण ती संख्या सम आहे विषम नाही. कारण सेंटर 8चं आहे. 8चं सेंटरवाली संख्या सम राहणार आहे. पहा ठीक आहे. आता हे प्रकरण औदारिक शरीरा कोणतं? केवळ समुद्घाताचं प्रकरण आपलं संपलेलं आहे. यावर कुणाला काही प्रश्न? प्रत्येक तीर्थंकरांची परमाची निर्जरा मग लोकपुरण अवस्थेत होते का? हो लोक म्हणजे ते वाढतात ना तशी त्यांची निर्जरा सुरू होऊन जाते त्या ठिकाणी. जसं वस्त्राचंच उदाहरण दिलं ना लवकर वाळलं ना ते वस्त्र त्याप्रमाणे ते कर्म लवकर उदयात येऊन नष्ट होणार आहे. सगळ्याच तीर्थंकरांचं होत नाही हे किंवा तीर्थंकरांचं सगळ्या होतील केवलींचं होणार नाही.
काही केवलींच होतात आणि नियम असा सांगितलेला आहे याही बाबतीत की ज्यांना 6 महिने राहिले असताना केवल ज्ञानाची प्राप्ती होते, ज्यांचं म्हणजे 6च महिने आयुष्य राहिलंय आणि अशा जीवांना जेव्हा 6 महिने आधी केवल ज्ञानाची प्राप्ती होते त्या जीवांना नियमपूर्वक केवली समुद्घात होतो. बाकीच्या बाबतीत काही नियम नाही आहे. त्यांचं जर बॅलन्स नसेल कर्माचं या आयु कर्माचं तर त्यांचा होईल, अन्यथा नाही होणार. म्हणजे नियम नाही एकांताने. बस, बाकी काही अजून यावरचा प्रश्न असेल तर पहा. नवीन फ्रेश प्रकरण पुढच्या फ्रेश याच्यात सुरू करू मग. ठीक आहे मग. तीर्थंकरांची उत्कृष्ट अवगाहना किती असू शकते? 500 धनुष 500. हा, 500 धनुष्य 550 तशी असू म्हणजे शकते. बाहुबलींची होती 525. 525. 525 525 धनुष्य असू शकते. आणि मनुष्य गतीतील जीवाची, मनुष्य गतीतील उत्कृष्ट अवगाहना किती असू शकते? मनुष्य गतीतील 3.5 हात. 3.5 हात तर जघन्य झाली ना. जगन्य झाली. उत्कृष्ट एवढीच होईल ना, कारण मनुष्य गतीतनच मोक्षाला जातो. नाही. मनुष्य गतीत आदिनाथ स्वामींचं हे बरोबर आहे. मनुष्य गतीतला जीव भोगभूमीत पण असू शकतो. जेव्हा उत्तम भोगभूमी पाहाल तिथे मनुष्य आहे की नाही आहे? मग मनुष्य गतीची उत्कृष्ट अवगाहना पाहायची असेल तर आम्हाला प्रथम भोगभूमीतला जीव पाहावा लागेल. त्याची अवगाहना किती असते? तर त्याची अवगाहना असते 6000 धनुष्य. आणि त्याचं आयुष्य किती असते त्याचं? भोगभूमीतल्या जीवांचं 3 पल्य. उत्तम भोगभूमीतल्या जीवाचं आयुष्य 3 पल्य आणि त्याची उत्कृष्ट अवगाहना 6000 धनुष्य. आणि मग ही उत्कृष्ट भोगभूमीची झाली. मग मध्यम भोगभूमीत आणखी कमी होणार, जगन्य भोगभूमीत आणखी कमी होणार आणि मग कर्मभूमी लागते. कर्मभूमीमध्ये मात्र 525च्या वर त्यांची अवगाहना असत नाही आणि आयुष्य 1 कोटी पूर्वच असू शकतं मॅक्झिमम. 1 कोटी पूर्वाला एक समय जरी जास्त असेल तर तो कर्मभूमीच बनणार नाही. तो कोणत्या गतीत तो भोगभूमीच बनेल, कर्मभूमीच बनणार नाही. म्हणजे 1 कोटीच्या आतलं त्याचं आयुष्य पाहिजे तर तो कर्मभूमीच बनवू शकतो. ठीक आहे. मला एकच प्रश्न विचारायचा होता की जसं आता हा समुद्घात केवली समुद्घात सतत चालू असेल का? मग म्हणजे ज्या ठिकाणाहून तीर्थंकरांच्या बाबतीत होऊ शकतात ना, होऊ शकतात. म्हणजे आपल्याला देखील तीर्थंकरांच्या शरीराचे परमाणू कधी कधी स्पर्श करतात. हेच स्पर्श करत आहे. आहेच असं. खूप जीवांना होऊ शकतो हा. कारण इथून जरी नाही तरी विदेह क्षेत्रातून तीर्थंकर बनून मोक्षाला चाललेच आहे जीव. 608 जीव 6 महिन्यात चालले आहे. त्यातल्या 608 नाही 100लाच धरू, आम्ही गृहीत धरू की त्यांना 100 लोकांना समुद्घात होतोय. तरी ते 100 जीवांचंही आपल्याला मिळालेला आहे परमाणूंचा स्पर्श. पण मग त्यांची अशी वेळ नसेल ना स्पेसिफिक, असं काही म्हणजे असं आपली वेळ आपली म्हणजे सकाळ असं काही नाही? असं काही नाही. त्यांचं शेवटचा अंतर्मुहूर्त राहील तेव्हा बस.